तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार एक रिव्ह्यूचा व्हिडिओ. तर माझ्याकडे काही प्रोडक्ट होते आणि पहिले सांगतोय, हे प्रोडक्ट कोणतेही मी एंडोर्समेंट करत नाहीये. हे जे प्रोडक्ट आहेत तर माझी एक बहीण जी आहे ती या कंपनी साठी जे ते काम करते, त्यामुळे त्यांना हे प्रोडक्ट मिळतात वापरायला. त्यामुळे ती ती यूज करत नव्हती म्हणून तिने मला दिले, तर त्यासाठी घरात होते म्हणून जस्ट एक रिव्ह्यूसाठी हा जो व्हिडिओ तो बनवतोय. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्रकारे या कंपनीला जो आहे ते डिफेम करण्याचा नाहीये, फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग. तर आपण सुरू करूया व्हिडिओला. तर या कंपनीचं जे नाव आहे ते आहे फॉरेवर. फॉरेवरची कंपनी आहे आणि या कंपनीचा पहिला प्रोडक्ट जो आहे तो आहे फॅब फॉरेवर ऍक्टिव्ह बूस्ट सिट्रस एनर्जी ड्रिंक. सिट्रस म्हणजे यामध्ये विटॅमिन सी आहे. एनर्जी बुस्टिंग साठी हे एनर्जी ड्रिंक ऑलमोस्ट तुम्ही जे बाहेरचे एनर्जी ड्रिंक बघता, जसं की आपलं कोणतंही म्हणा, आता हे कोक वगैरे झालं, थम्सअप झालं किंवा हे कॅम्पाकोला झालं, त्यानंतर हे मॉन्स्टर सारखे एनर्जी ड्रिंक जे मार्केटमध्ये मिळतात, सेम कंटेंट मध्ये जे आहे ते हे प्रोडक्ट देखील आहे. फक्त कंपनीचं नाव बदललं आणि आतले थोडेफार इन्ग्रेडियंट बदलले. यामध्ये मोस्टली काय असतं, कार्बोहायड्रेट, शुगर जास्त, बाहेरची शुगर टाकलेली असते. त्यानंतर हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहे ते, जसं की ते वॉटर सोल्युबल आहे त्यामुळे ते यामध्ये टाकलेलं असतं. त्याचबरोबर कॅफिन असतं, जेणेकरून इन्स्टंट एनर्जी मिळते. म्हणून एनर्जी ड्रिंक साठी हे फॅबचं आपलं हे फॉरेवर ऍक्टिव्ह बूस्ट हा एक प्रोडक्ट आहे. आता मोस्टली तुम्हाला मी 10 वेळा सांगितलं आहे की असले जे प्रोडक्ट असतात एनर्जी ड्रिंक, ते रेग्युलरली प्यायचे नसतात, कारण हाय कॅफिन कंटेंट असल्यामुळे रेग्युलर पिण्याची सवय लागते आणि पुढे याने वजन देखील वाढू शकतो, कारण शुगर कंटेंट जास्त यात असतं. काय, नुसतं जे आहे ते पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, बाकीचे सगळे विटॅमिन्स मिनरल मिक्स आणि प्रेशरनी भरलेलं असतं हे कॅन, एवढंच. बाकी या गोष्टी असतात ऑलमोस्ट सगळ्या एनर्जी ड्रिंक मध्ये सेम असतं. त्यामुळे घ्यायचं का नाही हे तुमच्यावर आहे. तर दुसऱ्या ह्याच्याबद्दल बोलूया. दुसरा जो आपल्याकडे सप्लिमेंट आहे तो आहे फॉरेवर सी प्लस. या देखील सी म्हणजे विटॅमिन सी, जे की आपल्या संत्री लिंबामधून मिळतं. जर जर तुम्ही एवढे गरीब असाल, तुमच्याकडे संत्री लिंबू नसतील खाण्यासाठी, तर नक्कीच तुम्ही हा प्रोडक्ट घेऊ शकता. त्याचबरोबर यामध्ये मोस्टली जास्त कंटेंट आहे ते शुगरचं आहे. तर मी पर्सनली सांगेल की हे जर तुम्हाला घेण्याऐवजी तुम्ही जर अल्टरनेट जर कोणत्या गोष्टी ट्राय केल्या तर ते खूप तुमच्यासाठी चांगलं राहील. विटॅमिन सी साठी याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही जर सकाळी गरम पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये जर लिंबाचा रस टाकून प्याले तर याच्यापेक्षा जास्त फायदे मिळतील. याच्यामध्ये आमला एक्स्ट्रॅक्ट आणि हेस्पिरिडिन आहे, जे की ऑलमोस्ट अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज झालं, म्हणजे इम्युनिटी बुस्टिंग साठी हे. जर बाकीच्या गोष्टी अवेलेबल नसतील तर घेऊ शकता. तर हा झाला दुसरा प्रोडक्ट. तर अजून एक तिसरा प्रोडक्ट आपल्याकडे आहे, जे आहेत हळदीच्या गोळ्या. यामध्ये आहे अलोटर्म, फॉरेवरच आहे. टर्मरिक लॉरेंजेस विथ अलोवेरा. हळदी सोबत अलोवेराचं म्हणजे कोरफडीचं यामध्ये मिश्रण केलेलं आहे आणि हे पण विटॅमिन मिनरल्स भरपूर असतात. त्यानंतर इम्युनिटीसाठी म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगलं आहे. सर्दी खोकला काही झालं असेल तर गप सिरप पिण्याऐवजी हे प्रोडक्ट तुम्ही जे आहे ते नक्की वापरू शकता. मला या पर्सनली गोळ्या खूप आवडल्या, कारण यामध्ये काही ऍडिटिव्ह वगैरे काही नाहीयेत. दोनच गोष्टी आहेत फक्त, ते म्हणजे टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट, दॅट इज कर्क्युमा लॉंगा 100 mg अँड एलोवेरा एक्स्ट्रॅक्ट, ते पण 100 mg. बाकी सगळं क्वांटिटी सफिशियंट आहे, एक्सिपियंट अँड फ्लेवर. त्यामुळे डेफिनेटली मी हे सांगेल की बाकीच्या ऍज कम्पेअर टू बाकीचे प्रोडक्ट्स नक्कीच या ज्या हळदीच्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण देखील हळदीच्या गोळ्या बनवतो. हे आता हे जास्त झँकी पँकी म्हणजे पूर्ण पॅकेट असल्यामुळे लोकांना वाटतं अट्रॅक्टिव्ह जास्त आहे. आपल्याकडे देखील मिळतात, मी देखील पर्सनली स्वतः यूज करतो. नॉर्मल हळदीची कॅप्सूल आणि त्यामध्ये जे आहे ते दुसऱ्या काही गोष्टी असतात, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्प्शन चांगलं होईल. पर्सनली मी इम्युनिटीसाठी ते घेतो. सर्दी खोकला झाला असेल तर त्या केसमध्ये मी एक सिंगल कॅप्सूल घेतो, फायदेशीर आहे, मी पर्सनली एक्सपिरियन्स घेऊन
पाहिले. हे झालं दोन. त्यानंतर तिसरा प्रोडक्ट आपल्याकडे आहे प्रोटीन एनर्जी बार चॉको स्ट्रॉबेरी. आणि अजून एक गोष्ट की हे प्रोडक्ट खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. इंटरनॅशनल कंपनी आहे त्यामुळे प्रोडक्ट इम्पोर्ट एक्सपोर्टचा जास्त खर्च वाढतो, त्यामुळे हे प्रोडक्ट खूप महाग होतात. तर हे घेण्याऐवजी मी डेफिनेटली सजेस्ट करेल की तुम्ही आधी नॅचरल सोर्सेस मधून हे घेण्याचा ट्राय करा. तिथून जर मिळाले नाहीत तर मग तुम्ही हे प्रोडक्ट जे आहे ते घेऊ शकता. आता ही इंटरनॅशनल कंपनी आहे, मोस्टली यांचं टार्गेट जे आहे ते इंडियन्स पण आहे आणि मोस्टली त्या कंट्रीमधले देखील लोक असतात ज्यांचं ऑलरेडी जे आहे ते बेसिक लाईफस्टाईल खराब असतं. त्यांना या देखील ज्या गोष्टी आपल्याला रेग्युलरली मिळतात, ज्या आपल्या जवळ आहेत, त्यांना देखील त्या गोष्टी मिळत नाहीत. त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट चांगले आहेत. बट ॲज अ इंडियन मला वाटतं की या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी तेवढ्या गरजेच्या नाहीयेत. आपली लाईफस्टाईल गावाकडची खूप चांगली आहे, त्यामुळे मला वाटतं हे असले प्रोडक्ट घेण्याची आपल्याला तरी गरज पडत नाही. त्यानंतर शेवटचा प्रोडक्ट जो आहे तो आहे अर्जी प्लस एल आर्जिनिन विटामिन्स अँड फ्रूट एक्स्ट्रॅक्ट न्यूट्रास्युटिकल. तर हे देखील नायट्रिक ऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये वाढवण्याचं काम करतं, हार्ट हेल्थ चांगली ठेवतं असं जे आहे ते रिसर्च क्लेम करतं. आपल्या बॉडीमध्ये ब्लड फ्लो वाढवतं, जेणेकरून सगळ्या बॉडीला जो आहे तो रक्त पुरवठा होतो आणि आपली जे आहे ते मेमरीसाठी वगैरे याचे भरपूर बेनिफिट जे आहे ते इंटरनेटवर वेगवेगळ्या रिसर्च पेपरद्वारे सांगितलं जातं. सो आय होप समजलं असेल. फॉरएव्हर प्लसचे हे प्रोडक्ट होते, कोणत्याही प्रकारे मी एंडॉर्स करत नाही, जस्ट मी यूज करत होतो म्हणून मी तुम्हाला याबद्दल माहिती देत आहे. प्रोडक्ट खूप चांगले आहेत. पर्सनली जर माझा पर्सनल पिक जर एक सांगायचं झालं तर त्यातलं त्यात हे एल आर्जिनिनचे सॅशे खूप मला चांगले वाटले आणि तुम्हाला दाखवलं मी ती टर्मरिकच्या म्हणजे आपल्या हळदीच्या गोळ्या. या दोनच गोष्टी मला वरतीत वाटल्या. बाकी एनर्जी ड्रिंक झालं, हे टॅबलेट वगैरे झालं, ते आपल्याला नॉर्मली देखील मिळतात. हे दोनच मला चांगले वाटले. आणि प्रोटीनचा भार पण तसा चांगलाच आहे. म्हणजे नाव म्हणजे असं म्हणत नाही की कंपनी एकदम भंगार प्रोडक्ट चांगले आहेत, पण फक्त आपल्याला त्याची नीड नाही असं पर्सनली मला वाटतं. कारण आपली बेसिक गावाकडची लाईफस्टाईल खूप छान आहे. जास्त काही झँकी पँकी नाही, जे मिळतं जवळपास जे आहे ते फळभाज्या, दूध वगैरे सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. त्यामुळे हे एक्स्ट्रा विटॅमिन सी घेणं, प्रोटीन पावडर घेणं, हे गोष्टी काही मला तरी बरोबर वाटत नाहीत. हेच सांगायचं होतं. आय होप थोडंफार समजलं असेल, थोडीफार माहिती मिळाली असेल. जर कोण हे प्रोडक्ट वापरत असतील, तुमचे काय रिव्ह्यू असतील कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.